नमस्कार. आज आंदोलनाचा 10वा दिवस आणि ह्या 10व्या दिवसाच्या निमित्ताने ह्या संबंधित पुण्याचे जे जिल्हाधिकारी असतील, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी असतील, संबंधित यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी असतील, एकंदरीत ह्या आपल्या शासन प्रशासकीय यंत्रणेतल्या काही जे बेजबाबदार आहेत यांच्या निष्क्रियतेविरोधात आज 10वा करून त्याचा मुंडन करून निषेध आपण व्यक्त केला आहे या निष्क्रियतेविरोधात. आणि याच्यामध्ये काही ज्येष्ठ नागरिकसुद्धा सहभागी होत आहेत. त्यामुळे ही सनसनी चपराक आहे आपल्या यंत्रणेला की तुम्ही लक्ष द्या. आज ज्येष्ठ नागरिकसुद्धा ह्या निषेधामध्ये सहभागी होत आहेत. आज आंदोलन कशासाठी आहे तर राष्ट्रीय महामार्ग पुणे ते अहिल्यानगर ह्या संपूर्ण रस्त्याचं जे सेफ्टी ऑडिट होणं गरजेचं आहे. इतरही मागण्या आहेत आपल्या कायदेशीर, त्या सर्व कळवलेल्या आहेत. उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी म्हणजे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत म्हणतो आपण त्यांनी स्पष्ट अहवाल दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना की सदर विषय हा 2 विभागांशी निगडीत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी हे विषयाशी अनुसरून पत्रव्यवहार करत नाहीत. इथे जनभावना तीव्र होत आहेत आणि याबाबत योग्य ठोस उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा अपर जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर संयुक्त बैठक घेणं ही गरजेची आहे, आवश्यक आहे. आणि ती जिल्हाधिकारी किंवा अपर जिल्हाधिकारी यांनी घ्यावा इथं शिरूरमध्ये, असा आपण म्हणत नाही तर उपजिल्हाधिकारी म्हणजे तथा प्रांतांचा लेखी अभिप्राय. तरीसुद्धा आपले जिल्हाधिकारी महोदय याकडे दुर्लक्ष करत असतील तर मग आम्ही असा निर्णय घेतला, स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या याला जर काही दाद देत नसेल तर ही कार्यालय चालू ठेवू नका. मग आपण दुसरा एक निर्णय घेतला आहे. या निषेधार्थ मुंडन झालंय, आता आपण ह्या तहसील कार्यालयाला सुद्धा टाळा ठोकणार आहोत. पण हे करत असताना पूर्णतः लोकशाही मार्ग आणि शांततेचा अवलंब करणार आहोत. कुठलंही यामध्ये आपण हिंसेचा मार्ग किंवा कुठलाही गोंधळ घालणार नाही. शांततापूर्ण आत्तापर्यंत हे आंदोलन आलेलं आहे. अनेकांनी यासाठी पाठबळ दिलं आहे, सहकार्य करत आहेत. अनेक पत्रकार बांधव, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटनेच्या काही कार्यकर्त्या, विविध क्षेत्रातून याला पाठबळ मिळते. त्यामुळं हे आंदोलन एक निर्णायक टप्प्यावर आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून यासाठी चांगलं काम करायचं आहे. सर्वांना मी आवाहन करतो की निस्वार्थपणे आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी एक सामाजिक योगदान द्या. कारण एकही जीव यापुढे जर रस्त्याच्या ह्या सुरक्षा कारणांमुळे जर गेला तर त्याला आपणही कुठेतरी जबाबदार आहोत. त्यामुळे आपणही सगळ्यांनी यासाठी एकत्रितपणे आवाज उठवूया आणि लोकशाहीचं एक बळकट करूया. आज आपण व्हायलेन्स न करता शांततेच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने आता लावलेला आहे. कारण जिल्हाधिकारी हे आंदोलनाची असेल जे उपजिल्हाधिकाऱ्यांनी जो अहवाल पाठवला आहे त्याची दखल घेत नाही. लोकशाही आंदोलनाकडे, त्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. ह्या अधिकाऱ्यांनी जे अहवाल दिले त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. म्हणून आपण जिल्हाधिकारी जे दुर्लक्ष करत आहेत त्या व्यवस्थेच्या आणि संबंधितांच्या निषेधार्थ हा टाळा लावलेला आहे. लवकरच ह्या आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. या आंदोलन शांततेच्या मार्गाने यशस्वी होणार. किती वेळ टाळा लावणार तुम्ही आता?